अमरावती जिल्ह्यातील सिंबोरा धरणाचे 3 दरवाजे गुरुवारी 1 वाजता उघडण्यात आले। त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे जलसाठ्याकडे लक्ष आहे। अमरावती जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसात दमदार पाऊस झाला। नदी नाले भरभरून वाहत आहेत। विविध प्रकल्पातील पाणी पातळी वाढली आहे। सिंबोरा धरणात झालेला अतिरिक्त साठा लक्षात घेऊन 3 दरवाजे उघडले। त्यातून 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपासून विसर्ग सुरू करण्यात आला। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। धरणातील पाणी पातळी वाढत असल्याने जलसंपदा विभागाची यंत्रणा देखील सतर्क झाली आहे। याकडे दिवस रात्र लक्ष दिले जात असल्याचे सांगण्यात आले। उध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान तसेच येणाऱ्या एव्याच्या परिगणनानुसार उर्ध्व प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। प्रकल्पाच्या धरण परिचालन सूचीनुसार नियोजित पाणी पातळी ठेवण्याकरिता धरणाचे 3 वक्रद्वार 10 सेंटीमीटरने उघडण्यात येणार आहे। त्यामधून 48.25 घनमीटर एवढा विसर्ग वर्धा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे। जलाशयात येणारा येवा पाहून जलाशय परिचालन आराखड्याप्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो। त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे। सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपूर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून तसे सर्व संबंधितांना सूचित करण्यात आले आहे।